नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या लाडक्या ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण कव्हर करत आहोत स्पर्धा परीक्षेसाठी येणारी अत्यंत उपयुक्त अशी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानची प्रश्न उत्तरे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहे 22 जुलै 2024ची असलेली चालू घडामोडी। तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच डेली बेसिसवरती अपडेट होणारे चालू घडामोडीची व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतात। चला तर मग आपला वेळ वाया न घालता सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणी UPSCच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही? आपले पर्याय आहेत मनोज सोनी, आशुतोष जावडेकर, संजय कुमार आणि अमित कुमार। तर बरोबर उत्तर आहे मनोज सोनी यांनी। प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला नेता ठरला आहे? पर्याय आहेत डोनाल्ड ट्रम्प, जो बिडेन, नरेंद्र मोदी, राहुल गांधी। तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते ठरले आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या देशाचे मनोलो मार्केज यांची भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे? पर्याय आहेत ब्राझील, स्पेन, अर्जेंटिना, अमेरिका। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, स्पेन या देशाचे आहेत। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताच्या कोणत्या टेनिसपटूंनी स्विस ओपन टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे? पर्याय आहेत सुमित नागल, सोमदेव देववर्मन, रोहन बोपन्ना, युकी भांबरी। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी, युकी भांबरी यांनी स्विस ओपन टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे आपला, खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक ए आहे अशोक अमृतराज आणि महेश भूपती, पर्याय क्रमांक बी आहे लिएंडर पेस व सानिया मिर्झा, पर्याय क्रमांक सी आहे विजय अमृतराज आणि लिएंडर पेस, पर्याय क्रमांक डी आहे रोहन बोपन्ना आणि युकी भांबरी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, विजय अमृतराज आणि लिएंडर पेस यांना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, विजय अमृतराज आणि लिएंडर पेस हे टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे कोणत्या खंडातील पहिले 2 टेनिसपटू ठरले आहेत? पर्याय आहेत आफ्रिका, एशिया, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे एशिया खंडातील भारत देश हा एशिया खंडामध्ये येतो। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, एशिया या खंडातील। पुढचा प्रश्न आहे आपला, आतापर्यंत 28 देशातील किती टेनिसपटूंचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला आहे? पर्याय आहेत 267, पर्याय क्रमांक बी आहे 273, पर्याय क्रमांक सी आहे 255, पर्याय क्रमांक डी आहे 268। तर बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं पर्याय क्रमांक ए, 267 टेनिसपटूंचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील सरकारी नोकरीमधील आरक्षणाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे? पर्याय क्रमांक ए आहे चीन, पर्याय क्रमांक बी आहे मलेशिया, पर्याय क्रमांक सी आहे म्यानमार, पर्याय क्रमांक डी आहे बांगलादेश। या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, बांगलादेश या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील सरकारी नोकरीमधील आरक्षणाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे आपला, कोणत्या सालापर्यंत भारताची 60 वर्ष व त्यावरील वयाची वृद्ध संख्या दुप्पट होण्याचा अंदाज UNFPA वर्तवला आहे? पर्याय आहेत अ 2065 वर्षापर्यंत, पर्याय क्रमांक ब 2050 वर्षापर्यंत, पर्याय क्रमांक क 2060 वर्षापर्यंत, पर्याय क्रमांक ड 2070 वर्षापर्यंत। बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक क 2060 वर्षापर्यंत भारताची 60 वर्ष व त्यावरील वयाची वृद्ध लोकसंख्या दुप्पट होण्याचा अंदाज UNFPA इंडियाने वर्तवला आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे आपला, भारताची सध्या 60 वर्ष व त्याहून अधिक वयाची वृद्ध लोकसंख्या जवळपास किती कोटी आहे?
पर्याय आहेत 15 कोटी, 19 कोटी, 18 कोटी आणि 17 कोटी. बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ड, 17 कोटी वृद्ध लोकसंख्या आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 11 आहे आपला, जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन भारतात कोठे करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक ए आहे मुंबई, पर्याय क्रमांक बी आहे कोलकाता, पर्याय क्रमांक सी आहे नवी दिल्ली, पर्याय क्रमांक डी आहे चेन्नई. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, नवी दिल्ली येथे जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? पर्याय आहेत नरेंद्र मोदी, अमित शहा, एस जयशंकर, अनुराग ठाकूर. बरोबर उत्तर असणार आहे या प्रश्नाचा आपलं पर्याय क्रमांक अ, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समितीच्या 46व्या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतात पहिल्यांदा कोणत्या कालावधीत जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक ए आहे 22 ते 30 जुलै, पर्याय क्रमांक बी आहे 23 ते 31 जुलै, पर्याय क्रमांक सी आहे 20 ते 30 जुलै, पर्याय क्रमांक डी 21 ते 31 जुलै. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 23 ते 31 जुलै या कालावधी दरम्यान 46व्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे आपला, एप्रिल ते जून महिन्यात देशातील कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादकांची निर्यात किती टक्क्यांनी घसरली आहे? पर्याय क्रमांक अ आहे 4%, पर्याय क्रमांक ब आहे 3%, पर्याय क्रमांक क आहे 5% आणि पर्याय क्रमांक ड आहे 2%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ब, 3% अन्न उत्पादकांची निर्यात घटलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, एप्रिल ते जून महिन्यात देशातील कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादनाची निर्यात किती अब्ज डॉलरवर आली आहे? पर्याय क्रमांक अ आहे 5.88 अब्ज, पर्याय क्रमांक ब आहे 5.77 अब्ज, पर्याय क्रमांक सी आहे 5.66 अब्ज आणि पर्याय क्रमांक डी आहे 5.55 अब्ज. तर मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ 5.88 अब्ज डॉलरवर आली आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे आपला, पर्यावरण संरक्षणासाठी GEP इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पर्याय क्रमांक अ आहे उत्तर प्रदेश हे राज्य, पर्याय क्रमांक बी आहे तेलंगणा हे राज्य, पर्याय क्रमांक सी आहे उत्तराखंड हे राज्य, पर्याय क्रमांक ड आहे कर्नाटक हे राज्य. तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं या प्रश्नाचं पर्याय क्रमांक क, उत्तराखंड हे राज्य देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्याने पर्यावरण संरक्षणासाठी GEP इंडेक्स सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे आपला, राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान केंद्राचा शुभारंभ कोणत्या राज्यात झाला आहे? पर्याय आहेत आपले राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडू. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ब, पश्चिम बंगाल या राज्याने राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान केंद्राचा शुभारंभ केलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, मेलबर्नच्या 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे? पर्याय आहेत शाहरुख खान, प्रभास, रामचरण आणि अमिताभ बच्चन. तर मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, रामचरण यांना मेलबर्नमधल्या 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये कोणत्या कालावधीत 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे? पर्याय आहेत आपले 15 ते 25 ऑगस्ट, 17 ते 27 ऑगस्ट, 10 ते 20 ऑगस्ट आणि 11 ते 21 ऑगस्ट. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, 15 ते 25 ऑगस्ट या दरम्यान ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, जागतिक वारसा केंद्राला भारताने किती लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे? पर्याय क्रमांक अ आहे आपला
13 लाख डॉलरची. पर्याय क्रमांक ब आहे आपला 15 लाख डॉलरची. पर्याय क्रमांक क आहे आपला 20 लाख डॉलरची आणि पर्याय क्रमांक ड आहे 10 लाख डॉलरची. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या प्रश्नाचं उत्तर आपल्या उद्याच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. तसंच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण डेली बेसिसवरती अपडेट होणारी चालू घडामोडी तसेच सामान्य ज्ञानचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून हे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.